नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं सोनालीज फॅशन वर्ल्ड या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे बघा, आता मी नेहमी रात्रीच ब्लाऊजची कटिंग करून ठेवते. तर घरातील सगळे काम वगैरे आवरून आता मी रात्री 10:30 वाजलेले आहेत आणि ब्लाऊजची कटिंग करायला बसलेली आहे. तर इथे बघा, आता मी ह्या 2 ब्लाऊजची कटिंग करणार आहे, कारण उद्या मला साड्या पण फॉल बिडिंग करायच्या आहेत. त्यामुळे मी आत्ता फक्त 2च ब्लाऊज कटिंग करून ठेवणार आहे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर हा जो ब्लाऊज आहे ब्लॅक कलरचा तो कटिंग करणार आहे. आणि हा ब्लाऊज आहे कटोरी ब्लाऊज आहे 36 साईजचा. तर त्याची कटिंग आता आपण बघणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बघा, आपल्याला ब्लाऊजवरून माप घ्यायची असते. त्यांना मी जे पेपर पॅटर्न काढून ठेवलेले आहेत त्याच्यावरूनच ब्लाऊजची मी कटिंग करते. किंवा डायरेक्ट पेपर पॅटर्न वेगळा जर मापाचा असेल किंवा माझ्याकडे त्याचं पेपर पॅटर्न नसेल तर मग मी पेपर कटिंग करते. तर इथे या मापाचं माझ्याकडे हे रेग्युलरच कस्टमर आहे, त्याच्यामुळे मी ह्यांचं पेपर पॅटर्न आहेत माझ्याकडे, त्याच्यावरूनच इथे मी कटिंग करणार आहे. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी माप घेते, कारण फक्त माप दाखवते मी, कारण मी ऑलरेडी पेपर कटिंग काढलेलं आहे यांचं. तर इथे बघू शकता तुम्ही, त्याप्रमाणे माप पूर्ण घ्यायचे आहेत आणि एकदम डिटेलमध्ये माप कसं घ्यायचं हे जर तुम्हाला जमत नसेल तर मला कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेन की ब्लाऊजवरून माप कशाप्रकारे घ्यायची आणि कटोरी ब्लाऊजची कटिंग कशाप्रकारे करायची ते. ओके, तर चला आता आपण कटिंगला सुरुवात करूया. तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची टाकायची असते. तर जेवढी पण आपली ब्लाऊजची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करायचं आणि उंचीचं माप टाकून घ्यायचं असतं. आता इथे बघा, 14 इंच ह्या ब्लाऊजची उंची होती, तर 15 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि शोल्डर घेतलेला आहे 5.5 इंच, कारण हा डीप गळा आहे, पाठीमागे डीप गळा आहे. आणि मुंडा घेतलेला आहे 6 इंच. ते इथे बघा 6 इंच मार्किंग करून घेतलं आणि जिथं मुंडा आलेला आहे तिथून एक सरळ लाईन आखून घ्यायची आणि तिथं आपल्याला छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच शिलाई मार्जिन असं माप टाकायचं. नंतर बघा, मुंड्याच्या तिथं अर्धा इंच बाहेर जाऊन आपल्याला अशी तिरकी लाईन आखून घ्यायची आणि इथे आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं असतं. आता मुंड्याचं माप टाकताना एक तर तुम्ही अंगावरून घेऊ शकता किंवा असं ब्लाऊजवरून मोजून पण घेऊ शकता. तर जेवढं येईन आपल्याला तेवढा मुंड्याचा आकार असला पाहिजे. तर इथे बघा, जो आपण पुढचा कॉर्नर आहे तिथून आपल्याला 1.5 इंचावर इथं पाठीमागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे. आणि तुम्हाला जास्त ब्रॉड हवा असेल, खूप मोठा गळा हवा असेल, तर तुम्ही इथं 1 इंचावरच मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा, आपण मुंड्याचा आकार दिल्याच्या नंतर एकदा चेक करायचं आहे की आपण जो मुंड्याचा आकार मोजलेला होता तो बरोबर आहे का. तर इथे एकदम परफेक्ट असा आलेला आहे. आता आपण कमरेचं माप टाकूया. तर कमरेचा चौथा भाग 1 इंच पाठीमागे टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन, अशा प्रकारे आपल्याला कमरेचं माप टाकायचं असतं. आणि नंतर ह्या आपल्या फिटिंगची लाईन आणि मार्जिनची लाईन जोडून पूर्ण आपल्याला बॅकपार्ट असा रेडी करून घ्यायचा. नंतर गळ्यासाठी बघा, खालच्या साईडला मी इथं 2.25 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि वरच्या गळ्यासाठी इथं 2.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि असा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं आपल्याला गळ्याचा कुठला पण शेप द्यायचा, गोल चौकोनी, तुम्हाला जो कोणचा हवा असेल तो इथं गळ्याचा शेप देऊ शकता. तर इथे बघा, इथं त्या कस्टमरला असं डब्बा गळा टाईप गळा हवा असतो, कारण ते एकच टाईपचा गळा घालतात. ते इथे बघा, अशा प्रकारे त्यांचा गळा असतो. तर मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे. आता बॅकपार्ट पूर्ण आपला मार्किंग करून झालेला आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊया. आणि त्याच्या अगोदर इथे बघा, हे जे माझे पेपर पॅटर्न आहेत ना, ते मी साईजनुसार काढून ठेवलेले आहेत. 32 साईज, 34 साईज, 36 साईज आणि 38, 40 असे 42 साईजपर्यंत सगळे पेपर पॅटर्न कटिंग करून ठेवलेले आहेत. आणि त्यातूनच मग उंची कमी जास्त असेल तर मी ॲडजस्ट करून ब्लाऊज कटिंग करते, कारण पूर्ण 12 वर्ष झालं मी शिलाई काम करत आहे. त्याच्यामुळे म्हणजे खूप अनुभव झालेला आहे. त्यामुळे थोडाफार ॲडजस्ट करून मला प्रत्येक ब्लाऊजची कटिंग करता येते आणि अजिबातही ब्लाऊज बिघडत नाही. आपल्या ब्लाऊजला परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग दोन्हीही मस्त येतं. तर इथे बघू शकता, अशा प्रकारे मी हे माझे पेपर पॅटर्न आहेत. तर इथं हा जो पेपर पॅटर्न आहे तो 14 इंच उंची आणि 30 इंच कमरेचा आहे. बरोबर त्याचप्रमाणे इथे मी तो पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि कस्टमरच्या ब्लाऊजचं माप पण तेच आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे आपल्याला जे आपले पॅटर्न आहेत ते ठेवून कटिंग करायचे आहेत. आणि कटोरी ठेवताना आपल्याला क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची. तर इथे बघा, अशा प्रकारे कटोरी ठेवून आपल्याला त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बघा, दोन्ही पार्ट आपले मार्किंग करून झालेले आहेत. आता आपल्याला योकपट्टी काढायची. तर योकपट्टी काढण्यासाठी बघा, इथं समोरच्या साईडला आपल्याला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि लांबीला किती घ्यायची, तर जेवढं आपण कमरेचं माप घेतलंय तेवढंच आपल्याला इथं योकपट्टी घ्यायची. आणि फिटिंगच्या साईडला 3 इंच,
म्हणजे एका साईडला 3.5 आणि एका साईडला 3 अशा प्रकारे आपल्याला इथे योगपट्टी करायची आणि त्याच्यानंतर पण चेक करायची एक पद्धत सांगते तुम्हाला. इथं आपण पाठीमागचा भाग ठेवायचा आणि बघायचं किती शिल्लक आहे खाली. 2.5 इंच असेल तर त्याच्यात तुम्ही 1/4 इंच ॲड करून म्हणजे बरोबर 3, 3.25 अशा प्रकारे तुम्ही योगपट्टी काढू शकता. तर इथे बघा आता आपण हे जेवढे मार्किंग केलेलं आहे त्याची कटिंग करून घेऊया अगोदर आणि नंतर मग बाहीची कटिंग करूया. आणि इथे बघा सगळे जे पॅटर्न आहेत ते व्यवस्थित आपल्याला जसं मार्किंग केलेलं आहे अगदी तसंच आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता सगळे जे पॅटर्न आहेत ते आपले कटिंग करून झालेले आहेत. आता हे जे आपण पॅटर्न कटिंग केलेले आहेत ते साईडला ठेवा आणि बाहीची कटिंग करून घेऊया. तर इथे बघा बाही मी इथे 4 फोल्डमध्ये बाहीसाठी कपडा जो 4 फोल्डमध्ये केलेला आहे आणि आता आपण बाहीची उंची मोजून घेऊया. तर जेवढी पण बाहीची उंची असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला बाहीचं माप टाकायचं असतं. तिथे बघा अशा प्रकारे सरळ ठेवायची बाही आणि बाहीची शोल्डर आपण जिथं बाही जोडली तिथून उंची मोजायला चालू करायचं. तर इथं या बाहीची उंची आहे 10.5 इंच आणि दंडगेर आहे 5 इंच आणि 6.5 इंच आहे तो बायसेप राउंड आहे. तर इथे बघा 10.5 मध्ये 1 इंच प्लस करायचं, 11.5 इंचावर माप टाकायचं. त्याच्यानंतर घडी जी आहे ती आपली छातीचा चौथा भाग असतो. तर इथे कमी पडते साईडला 1.5 इंच ते मी नंतर जॉईंट देणार आहे. आणि इथे बघा आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे. तर मुंडा होता 8.5 इंच त्याचप्रमाणे इथं 8.5 इंचावर मी मार्किंग केलं आणि सरळ लाईन आखून घेतली. त्याचा बरोबर मधोमध केला आणि ह्या दोन्ही गॅपमधलं अंतर आपलं 1/4 इंच असलं पाहिजे. म्हणजे वरच्या साईडला 3 इंच आणि 3 लाईन आणि खालच्या साईडला 3 लाईन अशा प्रकारे दोन्ही याच्यातलं अंतर आपलं 1/4 इंच असलं पाहिजे. ओके. आता दंडगेर 5 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन अशा प्रकारे मार्किंग करून पूर्ण बाही आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आणि बायसेप जिथं असतं तिथलं पण आपल्याला मार्किंग करून घ्यायचं म्हणजे काय होतं बाही आपली दंडामध्ये लूज पडत नाही आणि परफेक्ट फिटिंगमध्ये बसते. तर इथे बघा इथे जे आहे ते माझी कर्व शेपमध्ये स्केल आहे त्याच्यानुसार मी इथे शेप दिलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हाताने पण आपण मार्किंग केलेलं आहे अगदी त्याप्रमाणे हे शेप देऊ शकता. तर इथे बघा साईडला जे 1.5 इंच कमी पडत आहे ते मी लगेच इथं मार्किंग करून कट करून घेत आहे. नंतर आपल्याला कपडा शोधत बसावं लागत नाही. नाहीतर काय होतं आता नाही कटिंग केलं की मग नंतर आपल्याला त्याचा कपडा शोध मग त्याचप्रमाणे जॉईंट काढायचं ते त्याच्यात वेळ आपला भरपूर जातो. त्याच्यामुळे आताच आपल्याला इथं जॉईंट जो लागतो तो काढून घ्यायचा आहे. ओके. तर इथे बघा आपल्याला साईडला जॉईंट द्यायचा आहे. तर 2 मी काढले होते आणि आता अजून 2 काढते म्हणजे आपले पूर्ण टोटल 2 बाहीला इकडच्या साईडला 1 आणि इकडच्या साईडला 2 अशा प्रकारे 4 जॉईंट लागणार आहेत. तर इथे बघा जिथं आपलं मेन फिटिंग आहे तिथं आपल्याला असं कट मारायचं आहे आणि मधोमध कट मारायचा आहे आणि पुढचा आकार कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा आपली बाही कटिंग करून झालेली आहे आणि आता आपण हे जे पॅटर्न काढलेले आहेत ते मेन ब्लाऊज पीसवर ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा. साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकले मी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि अगदी इझिली तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकता. तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी बॅक पार्ट ठेवला त्याच्या साईडलाच लगेच योगपट्टी ठेवून घेतली. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय ब्लाऊज पीस मोठा असेल तर आपल्याला कुठलेही पॅटर्न ॲडजस्ट करण्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण कधी-कधी काय होतं ना ब्लाऊज पीस आपला खूपच छोटा येतो. मग त्या ब्लाऊज पीसमध्ये आपल्याला ॲडजस्ट कसं करायचं ते पण आलं पाहिजे. तर आपल्याला कशाप्रकारे ॲडजस्ट करायचं ते बघायचं. तर इथे बघा मी याच्यात काही प्रॉब्लेम नाही आलेला. पण कमी ब्लाऊज पीस असला की नक्कीच आपल्याला प्रॉब्लेम येतो. कधी-कधी साईडला जॉइंट द्यायला पण कपडा शिल्लक राहत नाही. मग अशा वेळेस कपडा ॲडजस्ट करून आपल्याला ब्लाऊज पीसवर जो पॅटर्न आहे ते ठेवता पण आले पाहिजेत. ओके. तर इथे बघा आता बॅक पार्ट कटिंग केला. आता एक पट्टी कटिंग करून घेतलेली आहे. आता सगळे पार्ट मी कटिंग करून घेते आणि याचा स्टिचिंगचा व्हिडिओ नाही येणार कारण मी 36 साईजच्या कटोरी ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर टाकलेला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. वाटल्यास मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. नक्की चेक करा. तर इथे बघा आता पूर्ण ब्लाऊजची आपली कटिंग झालेली आहे आणि आता मी हा दुसरा ब्लाऊज कटिंग करणार आहे.
आणि इथे बघा ही जी आपली गळापट्टी आहे मधली निघलेली तीच आपल्याला काज बटन पट्टीसाठी वापरायची असते आणि जो एक्स्ट्राचा कपडा राहिलेला असतो तो पण याच्यातच ठेवायचा. थँक्यू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.